रुपये घाटिया आहे। घाटिया तुम्ही ते बघाल तर 75ला आहे। अशा सगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे जर तुम्हाला पाहिजे, पुरणपोळी तर खाऊन बघतो कशी आहे टेस्टला आणि तुम्हालाही याचा रिव्ह्यू नक्कीच देतो। ॲड करूया आपण, ॲड टू आणि पायनॅपल पुरणपोळी करूया आपण। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे फूड ब्लॉग करण्यासाठी। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा मी हा फूड ब्लॉग करतो आहे आणि आज डोंबिवली पूर्व इकडे आलेलो आहे। RCCHS टंडन रोड रामनगरला आलेलो आहे। रामनगर इथे आपल्या आलेला आहे पुरणपोळी घर। मुंबईमध्ये त्यांच्या अनेक ब्रांच आहे आणि नवीनच ब्रांच ही यांची आपल्या डोंबिवली पूर्व इथे चालू झालेली आहे। डोंबिवलीचा जर तुम्ही ईस्ट वेस्टचा ब्रिज बघितला तर त्याच्याहून अवघ्या 2 मिनिट अंतरावरती आपल्याला हे पुरणपोळी घर बघायला मिळेल। यांच्याकडे अनेक प्रकारच्या पुरणपोळ्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत। तर आपण त्याच्यातल्या काही पुरणपोळ्या टेस्ट करणार आहोत, आतमध्ये जाणार आहोत, पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही हा आतमधला असा ॲम्बियन्स बघू शकता सगळ्या प्रकारचे। तर तुम्हाला समोरच हे किचन दिसतं त्यांचं पुरणपोळी घरचं। तुम्ही इकडे खाऊ पण शकतात, टेक अवे आहे, स्वतः घेऊन तुम्ही इकडे खाऊ शकतात। आणि इथे आपण बघितलं तर इकडे आपल्याला अशी स्क्रीन बघायला मिळते आहे पूर्णपणे। तर तुम्हाला इथून ऑर्डर करायची आहे, तुम्हाला जे काही पाहिजे असेल तर तुम्ही इकडे बघू शकतात। नाश्त्याचे आपल्याला इकडे काही आयटम्स बघायला मिळतात आहेत, पदार्थ। आणि तुम्ही इकडे बघू शकता इडली आहे, तसं मग BKC स्पेशल आहे, पुरणपोळी आहे, तुम्ही ते बघाल। असे अनेक आपल्याला पुरणपोळीचे ऑप्शन्स इथे बघायला मिळतात आहेत। मेंदूवडा बघाल, इडली बघाल तर 50 रुपयाला 2 पीस आहेत। मेंदूवडा 70 रुपयाला आहे। इडली प्लस मेंदूवडा तुम्ही घेतला तर 65ला आहे। बनाना इडली पण आहे त्यांच्याकडे 65ला। तर तुम्ही इकडे उपमा वगैरे बघू शकता। तसंच डाळ पुरणपोळी आहे, डाळ पुरणपोळी तिखट आहे। परत अशा अनेक प्रकारच्या तुम्ही इकडे पुरणपोळ्या वगैरे इथे बघू शकतात। स्नॅक्समध्ये तुम्हाला मोदक बघायला मिळेल, 35 रुपयाला एक मोदक आहे। तसंच आपल्याला इकडे कप्पी फिल्टर कॉफी वगैरे तसंच टी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल। चला मित्रांनो, आता पण आहे ना डाळ पुरणपोळी ऑर्डर करतोय। तर ह्या 2 घेतोय आणि एक पायनॅपल पुरणपोळी घेतोय। तर ॲड करूया आपण, ॲड टू आणि पायनॅपल पुरणपोळी करूया आपण। तर पुढे आपण इथे व्ह्यू कार्डवरती क्लिक केलं तर इकडे आपल्याला टोटल बिल दिसतंय की आपले 125 रुपये झालेले आहे, तुम्हाला दिसेलच। ते पुढे आपण आता प्लेस द ऑर्डर करूया आणि इकडे आता आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर आता आपण आहे ना पैसे पेड केलेले आहेत आणि इथे आपण बघू शकतो की आपलं बिल पण आलेलं आहे। तर आता आपण इकडे समोर किचन आहे, पण आहे ना पुरणपोळी इकडे बनवतात आहेत, ते आपण बघूया कसे बनवतात आहे। तर आता आपण इथे बघितलं तर तुम्हाला पुरणपोळी शिवाय तुम्हाला इकडे असे भाकरवडी तुम्ही बघू शकता। भाकरवडी आहे, तुम्हाला असे इकडे चिक्की आहे, चिक्कीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही इथे बघू शकता। तसंच तुम्हाला इकडे चिवडा बघू शकता, प्रत्येक प्रकारचा चिवडा पण आहे आणि लसूण चिवडा वगैरे असतो तोही आहे।
साधारण किंमत सांगतो 90 रुपयाला आहे। जर तुम्ही अशी चिक्की वगैरे घ्याल तर 65 रुपयापासून सुरुवात आहे। भाकरवडी आहे, कचोरी पण आहे त्यांच्याकडे, कचोरी आहेत, भाकरवडी आहे। तसं इकडे बघितलं तर आपल्याला इकडे सगळे मोठ्या साईजमध्ये भाकरवडी वगैरे आहे। चकले आहेत त्यांच्याकडे 80 रुपयाला, 80 रुपयापासून तुम्ही इकडे चकली बघू शकतात। तसंच पुढे आलं तर अनेक आपल्याला इकडे उपवासात साबुदाण्याचे पापड वगैरे इथे बघायला मिळतात आहे। तेही तुम्हाला इकडे उपवासाचे जे पदार्थ आहेत तेही तुम्हाला इथे बघायला मिळते। पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला असे साधे फ्रेंच फ्राईज वगैरे पण बघायला मिळते सगळ्या प्रकारचे। तुम्ही इकडे खाली पण बघू शकता, सगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला इकडे बघायला मिळते। तसंच खाली तुम्ही बघितलात तर इकडे तुम्ही शेंगदाणे वगैरे बघाल तर 90 रुपयापासून आहे। इथे शेव वगैरे पण आहे 75 रुपये। घाटिया आहे, घाटिया तुम्ही ते बघाल तर 75ला आहे। अशा सगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील, तिळाचे लाडू पण आहे, काळ्या तिळाचे पाहिजे असतील तर काळ्या तिळाचे आहेत। आपले जे संक्रांतीला असतात ते पण आहेत, कडक लाडू आहेत इकडे, पौष्टिक लाडू पण आहेत इकडे तुम्ही बघाल तर तेही आहेत इथे पौष्टिक लाडू। तर असे काही पौष्टिक लाडू वगैरे पाहिजे असतील तर तेही त्यांचा हा एक असा रॅक आहे इकडे, तर तेही तुम्ही इकडे घेऊ शकता। तर आता आपण आहे ना पुरणपोळी तर ऑर्डर दिलेलीच आहे, पण समोरच तुम्हाला ना मेनू कार्ड बघायला मिळतोय त्यांच्याकडे जे जे पदार्थ भेटतात ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील। हा त्यांचा मेनू कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या पुरणपोळ्या भेटतात त्याही तुम्हाला इकडे बघायला मिळतील। मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही ह्याच्यात लिहिलेले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांची किंमत पण आहे, तुम्ही ते बघू शकता। स्क्रीनवरच तुम्हाला दिसत असेल कोणत्या कोणत्या पुरणपोळ्या आहेत त्या। तर मित्रांनो आता पण आहे ना डाळ पुरणपोळी घेतलेली आहे, 2 घेतलेल्या, तर एक मी इकडे टेस्टला घेतलेली आहे आणि किंमत आहे 35 रुपये। तर तुम्ही इकडे बघू शकतात की केळ्याचं पान आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे त्याच्यावर तूप वगैरे टाकलेलं आहे एकदम। तर पुरणपोळी आता खाऊन बघतो कशी आहे टेस्टला आणि तुम्हालाही याचा रिव्ह्यू नक्कीच देतो। तुम्ही बघू शकता आतमध्ये पुरण एकदम असं भरभरून आहे आणि तूप वगैरे तुम्ही बघू शकता टाकलेलं आहे। एकदम गरमागरमाने ना अशी खुसखुशीत आहे पुरणपोळी। 35 रुपये आहे आणि वर्क आहे म्हणजे 35 रुपयाच्या मानाने एकदम चांगली आहे। आणि इकडे बरेच नाश्त्यासाठी पण आयटम्स आहे, इडली वगैरे तुम्ही बघितलं। म्हणजे ज्यांना पुरणपोळी आवडत नसेल ना त्यांनी एकदा त्या नक्कीच पुरणपोळी घरला नक्कीच विजिट करा, तुम्हाला पण आवडेल। आणि पुरण आहे ना याच्या आतलं तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर आणि म्हणजे एकदम असं जास्त गोड पण नाही, नॉर्मल आहे पण चांगला आहे। पण आहे ना एक डाळ पुरणपोळी आणि पायनॅपल पुरणपोळी घरी पार्सल घेतलेली आहे। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पहिल्यांदाच आपण फूड ब्लॉगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवला, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।